आणि आता बोलूया देशी कार्स बद्दल। मुंबईतल्या सोमय्या कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी ऑल टेरेन व्हेकल बनवली आहे। इंदूरमध्ये होणाऱ्या रेसिंगचे विद्यार्थी ही कार नेणार आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 30 विद्यार्थ्यांनी मिळून रौद्र नावाची ही कार बनवलेली आहे। या कारचा प्रत्येक पार्ट या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। किती मेहनत लागली हे सगळं बनवण्यासाठी आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यार्थी तयार आहेत का, या सगळ्याविषयी आपण विद्यार्थ्यांशीच बातचीत करणार आहोत। काय सांगाल या कारविषयी? काय यंदाची तुम्ही कार बनवलेली आहे, त्यामध्ये विशेष काय आहे? बेसिकली हा एक ऑल टेरेन व्हेकल आहे। कुठलाही टेरेनमध्ये हा चालू शकतो। हिली एरिया, माउंटेन, खडबड रस्ता कुठेही चालू शकतो। हा एक ह्याची स्पेशालिटी आहे। 9 महिने आम्ही याच्यावर मेहनत केलेली आहे। 5 महिने मॅन्युफॅक्चरिंग आणि 4 महिने डिझायनिंग असं हे कार बनवली आहे। अभ्यास करता करता तुम्हाला हे सगळं करायचं होतं, एक्झाम्स पण आल्या, कसं तुम्ही सगळ्यांनी मॅनेज केलं? कॉलेजच्या वेळेवर कॉलेज आणि जितकं क्लासमध्ये होईल तितकं पूर्ण करायचं आणि कॉलेज संपल्यावर रात्र दिवस जितकं होईल मिळेल तिथं पूर्ण टीमवर्क 30 जणांमध्ये काम डिस्ट्रीब्यूट करून आम्ही गाडी बनवलेली आहे पूर्ण। तिकडच्या स्पर्धेमध्ये जी रेस होणार आहे त्यासाठी हाच विद्यार्थी म्हणजेच आपल्याला आता ड्रायव्हर म्हणावं लागेल या गाडीचा, तो हाच ड्राईव्ह करणार आहे। आपण याच्याशी सुद्धा बोलूयात। तू स्वतः ही कार ड्राईव्ह करतोय, तुम्ही सगळ्यांनीच मिळून बनवलेली आहे, काय सांगशील? नसतं, खूप एक्साइटमेंट असते आणि थोडी नर्वसनेस असते या ऑब्स्टेकल्स बघून, कारण ही गाडी आपण रोज नाही चालवू शकत। पण जेव्हा सगळ्यांनी एवढी मेहनत केली आहे तर खूप फेथ आहे कारमध्ये आणि आता काही भीती नाही वाटत। कोणत्याही ऑब्स्टेकल्सला आम्ही पार पाडू शकतो। बघतोय की मुंबईमधून जी टीम इंदोरमध्ये जाणार आहे, म्हणजेच हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते रेससाठी, त्या स्पर्धेसाठी तयार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।